पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपण ठरवल्याप्रमाणे दुसरा अध्याय पूर्ण झालाय, तिसरा सुरू करतो आहोत. पण तिसरा सुरू करण्याच्या आधी दुसऱ्याचा थोडा गोषवारा घ्यायचा आहे. तर आपण त्याचा धावता आढावा घेऊया. पहिला अध्याय आपल्याला माहिती आहे, अर्जुन विषाद योग आहे. अर्जुन विषाद योगानंतर भगवंतांनी जे सांगायला सुरुवात केलं आहे, ती जी सुरुवात आहे ती अर्जुनाला ज्या अनेक विषयांच्या माध्यमामधून कर्माची महती पटवून द्यायची आहे, त्या विषयांच्या संदर्भामध्ये आता त्याला कुठल्या प्रकाराने तो विषय मांडावा, कारण त्यांना 2, 3, 4 असे बरेच मुद्दे वेगळे वेगळे त्याच्या समोर ठेवायचे आहेत. आपल्याकडे पद्धत अशी, आणि गीतेच्या बाबतीत म्हटलंय पण आपण की सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. सगळ्या उपनिषदांचं दोहन करून त्याचं सार रूप हे गीतेमध्ये आलेलं आहे. त्यामुळे गीतेचे श्लोक जरी 700 असले तरी एकूण सगळा तत्वज्ञानाचा जो प्रचंड मोठा आवाका आहे तो त्यांनी या केवळ 700 श्लोकामध्ये आम्हाला आणून देण्याचा अगदी फार सुंदर नेटका असा प्रयत्न आपल्या पुढे झालेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला सगळा जो विषय आहे तो, समजा आपण नुसत्या निष्काम कर्माचा विचार करायला निघालो तर तिथे जी स्पष्टता किंवा तिथे जी व्यापकता किंवा तिथे जी विवरणाला एक प्रकाराने आपल्याला ज्या अर्थाने अपेक्षित असतं तसं एक थोडंसं विस्तृत अनेक अंगांना स्पर्श करणारं स्वरूप हे त्यांना सूत्रबद्ध देताना करता येत नाही. आणि त्यामुळे इथे सगळा विषय सूत्रबद्धतेने आलेला आहे. आणि म्हणून तिसऱ्या अध्यायाची सुरुवात करतानाच अर्जुन म्हणतो की भगवंता हे सगळं तू काय केलं आहेस. आणि तिथे ज्ञानेश्वर महाराज स्पष्टीकरण पण देतात की अर्जुनाला नेमकं लक्षात आलेलं नाही आहे की आपण ज्या प्रकारचं स्पष्टीकरण केलं आहे किंवा जो विषय मांडला आहे तो नेमका कसा घ्यायचा, कसा स्वीकारायचा, कसा समजून त्याच्यातून निष्कर्ष काढायचा. म्हणून तिसऱ्या अध्यायात पुन्हा सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या अध्यायाकडे येताना आता अर्जुनाची पूर्ण मनस्थिती, म्हणजे थोडक्यात भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनाचं जे मानसशास्त्रीय त्याची जी चिकित्सा आहे किंवा त्याचं जे डायग्नोसिस आहे ते त्यांचं पुरं झालेलं आहे की आता याला काय शिकवलं, सांगितलं म्हणजे हा शहाणा होणार आहे. आणि ती सांगण्याची नेमकी कशी आणि काय आवश्यकता आहे. तर तो विषय आता इथे सुरू करताना हा अध्याय संजय उवाचनी सुरू होतो. आणि त्यावेळी आता भगवंत जेव्हा म्हणतात हा दुसरा अध्याय सुरू करताना, त्यावेळी त्यांनी ह्या अर्जुना तुझ्याकडे हा हीनपणा हा पहिला मुद्दा आहे त्यांचा. त्यांना असं वाटतं की शेवटी असं आहे की आपला पेशंट आपल्या औषधाला
कसा रिस्पॉन्ड करतो हे डॉक्टर पाहत असतात. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला कितपत सांगितलं तर पुरेसं होणार आहे. खरं म्हणजे होशियार को इशारा काफी आहे. त्याला थोडंसं सांगितलं बस झालं, जास्त सांगायची काही गरज नाही आहे, जरुरी नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की अरे बाबा, हा तुझ्याकडे हा हीनपणा कुठून आला आहे. आणि म्हणून म्हणाले कसा काय उपस्थित झाला. मला मोठं आश्चर्य वाटतं की ज्यांनी तुला असा अनार्य रूपाला आणून ठेवलेलं आहे, तुझ्या ठिकाणचा व्यवहार असा चुकवला आहे. आणि असं म्हणत भगवंत त्याला तत्वज्ञान सांगायला सुरुवात करतात. किंवा भगवंत त्याला एक ज्याला आपण औषध योजना उपाययोजना सुरू करतात. त्यांनी पहिलाच शॉक दिला आहे, तो चांगला झटकेबाज दिलेला आहे, 440 वोल्टचा दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की अरे असा कसा तू, अशी कशी तुझी प्रवृत्ती, आणि तू काय हे आहेस का, क्लैप्य अशी शिवी दिली आहे त्याला. आणि त्यांनी सांगितलं तू इतका पराक्रमहीन झालेला आहेस का की तुला तुझ्यासारख्याला पार्था हे सगळं बोलणं शोभत नाही, आणि ही तुझी शारीरिक स्थिती पण तुला शोभत नाही. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ पर्यंत पहा. म्हणाले अरे इतका श्रेष्ठ असा मनुष्य तू, हे सगळं टाकून दे आणि उभा राहा. आता अर्जुन सांगतो की तुम्ही माझी समस्या लक्षात घ्या. मी हरणार आहे, मला हे युद्ध नको आहे, या युद्धाचे त्रास मला नको आहेत, म्हणून मी हे युद्ध नाकारत नाहीच आहे. माझी खरी समस्या एवढीच आहे की कथम भीष्म अहम संख्ये द्रोणच मधुसूदन. या युद्धामध्ये भीष्म आणि द्रोणांना मी कसं मारू, एवढाच माझ्या अडचणीचा विषय आहे. आणि मग त्या अनुषंगाने माझे सगळे सुहृद आहेत, मित्र आहेत, आप्त आहेत, इष्ट आहेत, गोत्रज आहेत, बंधू आहेत, असे सगळे जवळपासची मंडळी जी माझ्या आहेत, त्या सगळ्या लोकांना मारून हे राज्य मिळवावं. आपल्याकडेची जी एक वैदिक परंपरेमधला आपण अवलंबलेला एक साधासा सोपा भाग असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणतंही चांगलं कृत्य करताना आपल्याकडे एक धारणा अशी असते की सर्वेषाम अविरोधेन, सगळ्यांच्या अविरोधाने, कोणाचाही विरोध पत्करून मला काम करायचं नाही. आता सध्या आपल्या मंत्रिमंडळाचं चाललंय तसं, काँग्रेसचं तोंड एकीकडे, राष्ट्रवादीचं तोंड एकीकडे, शिवसेना तर रोज आपली एक नवीन स्ट्रॅटेजी डिक्लेअर करते. आता हे असं असताना ज्याला राज्य चालवायचं आहे त्यांनी कसं चालवावं, तो एकच ठेका धरून बसलेला आहे की आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन राज्य करायचं आहे. आता त्या बरोबरच्या मागची पुन्हा त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे आपल्याला माहीत नाही आहे, आणि ते काय करणार आहेत 6 महिन्यांनी, किंवा ती काय परिस्थिती येणार आहे. पण सांगण्याचा एक हेतू असा आहे, सगळ्यांचा विरोध पत्करून मनुष्य काहीही करू शकत नाही. आणि म्हणून कुठलंही कार्य करताना अविरोधाने कार्य करावं. कमीत कमी शत्रुत्व त्याच्यामध्ये निर्माण होईल आणि जास्तीत जास्त लोकांना समाधान देता येईल. आता लग्न कार्य पुष्कळ प्रसंग घडतात. चांगल्या कामामध्ये काही लोक दुखावतात, काही लोक आपल्याला दुखावतात, जरा कमी जास्त बोलतात. घरातली मोठी माणसं सांगतात हे बघा लग्न होऊ द्या, काही बोलू नका, चला चालू द्या, प्रसंग असाच पुढे न्या. का म्हणतात? कारण कुठल्याही चांगल्या कार्यामध्ये हे जे चाललेल्या विरोधाच्या गोष्टी आहेत, किंवा मनाचं दुखावलेपण आहे, किंवा असमाधान आहे, असंतुष्टता आहे, खिन्नता आहे, ती कोणाच्या चेहऱ्यावर असू नये. आता विवाहाचा दिवस आहे, सगळे प्रसन्नतेने यावेत. आता ज्याला नाहीच प्रसन्न राहायचं त्याचा भाग वेगळा आहे, पण आपल्या बाजूनी आपली तयारी किंवा आपलं कर्म किंवा आपला व्यवहार हा त्या दृष्टीने असावा. म्हणून अर्जुन पुन्हा सांगतो, भगवंता माझी दुसरी समस्या अशी आहे की ह्या सगळ्यांना मारून मिळणारं जे राज्य आहे ते राज्याचा उपभोग घेणं किंवा ते राज्य मी स्वीकारणं, त्याच्यापेक्षा मला भिक्षा मागून जगणं सुद्धा परवडेल, पण मला ते राज्य मिळवावं असं काही वाटत नाही. मग पुन्हा तो म्हणतो की ह्या प्रकारे अशा यांनी जर मला जीवन जगावं लागणार असेल तर ह्या प्रमुख लोकांच्या ठिकाणी जर मला दुःख पाहावं लागणार असेल तर मला हे राज्य नको. आता त्यामुळे हा जर कार्पण्य दोष जरी माझ्या स्वभावामध्ये येत असेल तरीसुद्धा मला त्या दोषाविषयी काही वाटत नाही, पण मला हे सोडून दुसरं काही करावं असं पण मला वाटत नाही. आणि म्हणून आता मी
मी एवढं सगळं बोलल्यानंतर सुद्धा, म्हणजे हा जेव्हा हे 2, 4, 5 आपल्या समस्या मांडतो, एवढं झाल्यानंतर सुद्धा कसं होतं, इथे वर्णन ज्ञानदेवांनी चांगलं केलंय. ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी, परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. भगवंतांनी अर्जुनाचा युक्तिवाद ऐकला. ओवी क्रमांक 50 आहे. ऐकला आणि तो युक्तिवाद ऐकल्यानंतर सुद्धा भगवंताला ते अर्जुन म्हणतो आहे ते पटतं आहे, हे काही अर्जुनाच्याला दिसत नाही किंवा लक्षात येतं की हे काही त्याला पटलेलं नाही. हे जाणून पार्थू बिहाला. हे बघून पार्थाला भीती वाटली. मग पुनरपी बोलो लागला म्हणे देवो का चित्त या बोला देती चिना. आणि मग घाबरला, पुन्हा बोलायला लागला. म्हणाले भगवंत या माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष का करतायत, त्यांना हे माझं बोलणं पटलेलं नाही. ठीक आहे म्हणाले, एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे. मी विचार करून माझ्या मनातलं काय ते आपल्यापुढे सांगितलं. परी निके काय या परवते ते तुम्हीच जाणा. 52वी ओवी. पण जे मला योग्य आहे, जे खरं आहे, जो मार्ग मी अवलंबण्यासारखा आहे, तो जो आहे तो तुम्हीच मला सांगा. आता असं म्हटल्यानंतर आता पुढे तो आपली पुन्हा एकदा मल्ली नाथी करतो. पुन्हा तो म्हणतो आम्हाला काय उचित आहे ते तुलाच चांगलं कळतं. तुझ्यावरती आम्ही इतके पूर्ण विसंबून आहोत किंवा तुझ्याविषयीची श्रद्धा आमच्या अंतःकरणामध्ये इतकी आहे की तू गुरु, बंधू, पिता, तू आमुची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता. म्हणाले आपदी आमुते. आत्तापर्यंतचा जी ओवी आहे ती 59वी. आत्तापर्यंत म्हणाले आम्ही तुझ्यावरती पूर्ण विसंबून राहिलो आणि आमचं आत्तापर्यंतचं जीवन आमच्या प्रत्येक संकटातून बाहेर काढणारा तूच आहेस. त्यामुळे तू सगळा आहेस आम्हाला. म्हणजे त्यामुळे फ्रेंड, फिलॉसॉफर, सगळं काही तूच आहेस. आणि म्हणून म्हणाले इथे तू गुरु आहेस, तू बंधू आहेस, तू पिता आहेस, तू आमची इष्टदेवता आहेस आणि तूच आमचं नेहमी रक्षण केलेलं आहेस. तर तू सांगशील ते मी ऐकायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर आता ते सांगतात की बाबा रे, मी तुला एकच गोष्ट सांगतो की या ठिकाणी तुझं जे दुःख आहे, तो तुझा शोक जो आहे, तो शोक दूर करणं हे बाकी कुणाच्या हातात नाही आहे. तिथे तुलाच तुझी मानसिक भूमिका बदलावी लागेल. आणि ती मानसिक भूमिका बदलण्याकरता आता हा जो शेवटचा श्लोक भगवंतांनी त्यांच्या मुखातून त्याच्या पुढे सांगितलेला आहे, त्या ठिकाणी हा संजय म्हणतो की एवं मुक्तो ऋषिकेशम गुडाकेश परंतपा. म्हणाले संजय याच्या मुखामध्ये विषय घातलाय आणि संजय म्हणतो की हे सगळं असं अर्जुनानी म्हटल्यानंतर, अर्जुनानी आपापली एक एक समस्या पुढे केल्यानंतर भगवान आता कसा उपदेश करतायत, त्यांच्या मनामध्ये जे आलं आहे की आता याला आपण ज्याला इंग्रजीमध्ये नेहमी म्हणतो की रॅडिकल चेंजची अपेक्षा आहे. आता होणारा जो बदल आहे हा बदल फार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. या बदलाची अपेक्षा जी आहे ती सौम्यतेने थोडासा बदल करून इथे चालणार नाही आहे. इथे त्या बदलाला अधिक उत्कटता, अधिक तीव्रता त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि मग संजय म्हणतो की अर्जुनाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर तेथे संजयो सांगतू राया 81वी ओवी. म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोकाकुलितू काय बोले. पुन्हा तो शोकग्रस्त झालेला आहे आणि तो पुन्हा भगवंताला सांगतोय आणि आम्हाला एकदा उपदेश कर म्हणून तो पुन्हा पुन्हा विनवणी करतोय. 90वी ओवी. तैसी वरीवरी पाहता उदासे आत तरी आती सुरसे तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. म्हणाले आता कसं आहे, वरवर पाहता उदास आहे की औषधाची या कडुवटपणी, त्याच्या आधीची ओवी, जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होये. तसा बोध आहे. वरवर पाहताना कडू औषध दिलेलं आहे, परंतु त्याच्या आतमध्ये औषधात अमृतच ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या आत अमृत आहे हे घेणाऱ्याला कळत नाही. म्हाताऱ्या माणसांना औषधं जेव्हा दिली जातात आणि ती जरा जेव्हा जास्त असतात तर तेव्हा साधारण 85, 88, 90 वय आलं की माणसं म्हणतात अहो एवढी औषधं कशाला देता आम्हाला, आता आमचं आयुष्य किती राहिलं आहे आणि त्या कमी करा. आता काय तुम्हाला वाटलं थोडं ताकद राहील, काय दुखत असलं कमी करण्यापुरतं औषध द्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा हे 88, 90 वय बघताय कुठून,
ही सगळी औषधं घेता आहात म्हणून तुमचं हार्ट चांगलं आहे, ही सगळी औषधं घेता आहात म्हणून तुमच्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे ब्लड प्रेशर आदी हे सगळं तुमचं चांगलं काम करतंय. आता तुम्ही जर एखादी गोळी सोडली तर काय होईल बघा. अमृत आहे ते आतमध्ये, ते वय देणारं अमृतच आहे. वरून कळत नाही, वरून वाटतं काय डॉक्टर गोळ्या खायला लावतात, फाईन आर्ट खा, अमुक खा, तमुक खा, त्या हार्ट करता हवाना खा. ह्या सगळ्या गोळ्या खाता खाता आम्ही हैराण झालो. म्हणाले आम्हाला काही ना काहीतरी डायुरेटिक्स देतात, आम्हाला त्रास होतो, आम्हाला वरवर असं वाटतं. म्हणाले डॉक्टर सांगतात अहो तुम्हाला असं वाटतं, पण ह्या वयात तुमचं हृदय तंदुरुस्त ठेवायला एवढं द्यायलाच पाहिजे. आणि हे देऊन तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवताना त्यातनं जे काही कमतरता निर्माण होते ती भरून काढण्याकरता पुन्हा औषध दिलं पाहिजे. म्हणजे आम्हाला एक सप्लिमेंट करायला पाहिजे आणि एक तुमच्या रोगाचं निर्मूलन करायला पाहिजे. पण ते त्या वयात पटत नाही. मनुष्याला वाटतं ही फार औषध आहे, ती काही गरज नाही. तसं अर्जुनाला वाटतं की कशाला कडू. पुढे म्हणतो तो 3ऱ्या अध्यायात भगवंत इथे म्हणजे ज्ञानेश्वरांचेच भगवंत म्हणतात की अरे औषध कडू आहे, द्यावं लागतं, पण त्या कडू औषधाच्या पोटामध्ये अमृत आहे. आणि 3ऱ्या अध्यायात अर्जुन भगवंताला सांगतो भगवंता आम्हाला औषध तर दे, पण औषध घेताना ते गोड वाटलं पाहिजे. आम्हाला होमिओपॅथीच्या गोळ्या दे, आम्हाला आयुर्वेदाचे काढे देऊ नकोस. म्हणजे औषध घेतानाही गोड वाटलं पाहिजे, परिणामही गोड झाला पाहिजे, असाच तुझा बोध पाहिजे. इथे भगवंत सांगतात तेवी वरीवरी पाहता उदासे नवदावी होवी आत तरी अति सुरसे. वरवर पाहताना तुला असं वाटेल की फार औदासिन्यानी, फार साक्षीपणाने किंवा तुझ्याशी अधिक कठोरतेने किंवा तुझ्याविषयी फारशी आस्था न ठेवता मी तुला काही उपदेश करतोय, तसं नाही आहे म्हणाले. आणि मग भगवंत सांगतात की ज्या गोष्टीचा शोक करू नये अशा गोष्टीचा शोक तू करतो आहेस, आणि ज्या गोष्टीच्या विषयी सावध राहायचं त्या गोष्टी तुझ्या मनातून तू दूर केलेल्या आहेस. तर म्हणाले अशा प्रकारचा शोक किंवा जे परत येणार नाही आहे किंवा ज्याच्यावरती आपलं नियंत्रण नाही आहे अशा गोष्टीचा शोक कधी पंडित शहाणे विद्वान कधी करत नाहीत. मग अर्जुना तू का करतोस असं जेव्हा अर्जुनाला एक प्रश्न विचारतात आणि मग नंतर ते म्हणतात की अरे पूर्वी आपण जन्माला आलो त्याच्यापूर्वी तू होतास का मी होतो, काही काळ निघून गेल्यानंतर तू राहणार आहेस का मी राहणार आहे. म्हणाले आपण दोघेही राहणार नाही आहे. असं असताना सुद्धा म्हणाले तू ह्या अशाश्वत जगाचा विचार का करत नाहीस. तुझ्या मारण्याने ते मरणार आहेत, तू मारलं म्हणूनच त्यांना मृत्यू येणार आहे अशी स्थितीच नाही आहे. आज जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य मृत्यूच्या मार्गाने निघूनच जाणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ज्या देहामध्ये या सर्व जे कौमार्य तारुण्य वृद्धावस्था या सर्व अवस्था ज्या देहातून येऊन जातात तो देह बदलत जातो, पण त्याच्या आतमध्ये असणारे एक जे आत्मतत्व आहे ते कधीच बदलत नाही. ते जर बदलत गेलं असतं तर लहानपणी काय केलं ते आठवलं नसतं, काल काय केलं आज आठवलं नसतं, आत्ता काय बोलतोय त्याचा पुढच्या वाक्याशी संबंध राहिला नसतं, बोलणारा काय बोलतोय त्याला कळलं नसतं, ऐकणाऱ्याला काय ऐकतोय ते कळलं नसतं. कारण कुणाचंच स्मरण राहिलं नसतं तर सगळं ऊर्ध्वाय ब्रह्मणे नमः, काही सगळा कुणाचा कुणाला पत्ता नाही अशी स्थिती राहिली असती. ते म्हणाले असं नाही आहे. या संबंध सृष्टीमध्ये एकच शाश्वत तत्व आहे. आता कशावरती घाला घातला की द्रोण आणि भीष्म यांना युद्धामध्ये माझ्याकडनं मारलं जाईल किंवा या सगळ्यांना मारून मी राज्य उपभोगणार, ही गोष्ट मला पटत नाही. त्यामुळे ते म्हणतात नाही, हे सगळं तू तुझ्याकडनं करत नाहीस, हे सगळं तुला करावंसं वाटतं म्हणून तू करत नाहीस. हे आत्ता येऊन पडलेला प्रसंग आहे. त्यांना सांगण्याचा हेतू असा आहे की तुझ्या जीवनात हा प्रसंग येऊन पडलेला आहे, आला आहे, हा प्रसंग भाग्य आहे असं समज. पुढे ते म्हणणारच आहेत की हे भाग्याची गोष्ट आहे आणि युद्ध करायला मिळालं, युद्धात जिंकलास तर राज्य उपभोगशील, नाही जिंकलास तर स्वर्ग प्राप्त करून घेशील. आणि त्यामुळे तू आता दुःख कशामुळे करतो आहेस त्याचं तुला मूळ कारण सांगतो असं म्हणून ते 14वा श्लोक सांगतात. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाह. विषय आणि इंद्रिय संबंध 2ऱ्या अध्यायाचा विषय आपण हाच आहे म्हटलं तरी सुद्धा
अतिशयोक्ती होणार नाही. कारण जगाशी निगडीत असणाऱ्या गोष्टी तीनच. एक, या जगामध्ये निर्माण केलेलं हे सगळं नामरूपात्मक विश्व वैविध्य, त्या वैविध्याला जाणणारी आमची इंद्रिय आणि त्याचा होणारा संस्कार. त्याचा जर संस्कार आमच्यावर झाला नसता या कशाचाच उपयोग नव्हता. आम्ही समोरची वस्तू पाहिली, ती घेतली, समजा ती खाण्याची आहे, आम्ही खाल्ली आणि त्याचा त्या क्षणाला आनंद झाला, त्या जिभेला झाला. पण त्या जिभेला आनंद झाला हा संस्कार जर आमच्या स्मृतीपटलावर उमटलाच नसता तर तो विषय आमच्याकरता तयारच झाला नसता. म्हणजे पुन्हा ते अन्न घेऊन मला खायचं आहे हे मला कळलंच नसतं. हे चांगलं आहे कळलंच नसतं. हे खारट आहे हे पुन्हा खाऊ नये. हे फार तिखट असतं हे आपण खाऊ नये. खारट असतं म्हणजे आता समजा चीज आहे, एखाद्या माणसाला ब्लड प्रेशरचा पुष्कळ त्रास आहे आणि इतकं भयंकर खारावलेलं काही काही चीज असतं, ते इतकं भयंकर खारावलेलं चीज त्याला खाऊन चालणारच नाही. आमच्या देशी पद्धतीने आमच्या घरातली खारावलेली लोणची त्याला चालणारच नाही. इतकं मीठ खाऊच नको हे कोण सांगतं? हे संस्कार स्मरण सांगतं, स्मृती सांगते. म्हणजे मनुष्याला जर अल्झायमर झाला आणि स्मृती जर संपली तर ह्या जगातले विषय कोणते आहेत त्याच्याशी? जसं गवत उगवतं तसा तो मनुष्य आहे काय त्याच्याकडे? कोणतीच जाणीव नाही. ती जाणीवेचं अगदी शेवटपर्यंतचं केंद्र कोणतं आहे तर स्मरण आहे, स्मृती आहे. आणि स्मरणाचं कारण काय आहे? संस्कार आहे. त्याच्यावरती ते इम्प्रेशन, तो ठसा, तो संस्कार उमटलेला असतो. आणि म्हणून ते सांगतात की बाबा रे, हे जे इंद्रियांचे संयोग आहेत विषयांशी तेच सुखदुःख देणारे आहे. तुझं सुखदुःख कशाशी निगडीत आहे? याच गोष्टींशी निगडीत आहे. आणि इथून त्यांनी त्यांचा विषय मांडायला सुरुवात केली आहे. आणि मग त्यांनी अनेक विषय मांडलेत. आपल्याला प्रत्येक विषयाच्या खोलात नाही जायचं कारण पुन्हा विषय सुरू होईल, म्हणजे दुसराच अध्याय सुरू होईल. आणि म्हणून त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत उभयोरपी म्हणाले. इथे ह्या ठिकाणी काय होतं की ह्या दोन्हीही ठिकाणी या दोन्हींचाही निर्णय कोण करतं तर म्हणाले तत्वदर्शीभिही, की ह्या ठिकाणी त्यांना त्याचा बरोबर योग्य निवाडा करता येतो. कशाचा निवाडा करता येतो की असत वस्तूंच्या पासून अस्तित्व कधीच निर्माण होत नाही आणि अभावामधून भावात्मक काही निर्माण होत नाही. या दोन गोष्टी आहेत. म्हणजे या जगामध्ये सगळ्या निर्मितीच्या मागे एक भावात्मक वस्तू आहे आणि ती जी कोणती भावात्मक वस्तू आहे त्याला आम्ही ब्रह्म म्हणतो, त्याला आम्ही परमात्मा म्हणतो, त्याला आम्ही ईश्वर म्हणतो, त्याला आम्ही आत्मा म्हणतो. आणि म्हणून ते म्हणतात की नाही अभाव, या अभावातून काही निर्माण होत नाही. अभाव काही निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून काही नसणं ही जी गोष्ट आहे ती काही नसणं काही निर्माण नाही करू शकत. मग आकाशातून वायू कसा निर्माण झाला? आपण सांख्यदर्शन पाहिलं आहे. आकाशात काय आहे? काही नाही आहे, उदासीन आहे, निर्विकार आहे, अवकाश आहे, पोकळी आहे. ती जरी पोकळी आहे तरी ती पोकळी नुसती पोकळी नाही आहे. त्या पोकळीला निर्माण करणारं पुन्हा चैतन्य आहे. कारण म्हणून आपण असं म्हणतो की आकाशाला सुद्धा पूर्ण त्या आकाशाचं जे झाकण घातलं या सगळ्या ब्रह्मांडावरती त्याला तरी धारण करणारा कोण आहे? त्याच्यामध्ये चैतन्य तत्व असल्याशिवाय पहिलं पंचमहाभूतातलं महाभूत निर्माणच होऊ शकत. म्हणजे अवकाश ही जेव्हा पोकळी आहे ती पोकळी शून्य नाही आहे, ती पोकळी त्या चैतन्याने व्यापलेली आहे. सर्वदूर चैतन्य भरून राहिलेलं आहे. त्यामुळे ह्या सृष्टीमध्ये तिथे काही नाही हा असा अभाव कुठंच असणार नाही. आणि म्हणून ते सांगतात की बाबा रे, जे निर्माण झालेलं आहे ते सगळं भावात्मक आहे. जे जे सगळं भावात्मक निर्माण झालेलं आहे ते साक्षात परमेश्वरापासून निर्माण झालेलं आहे. करणारा तो आहे, त्याच्या मागची प्रेरणा देणारा तो आहे
आणि प्रत्यक्ष कर्म करवून घेणारा तो आहे, तर तू मध्ये कशा करता मी अमुक करतो तमुक करतो म्हणतोस? त्याकरता म्हणून सांगितलेलं हे तत्वज्ञान आहे. सुरुवातीला अगदी मूलभूत तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे संबंध विश्वाचं व्यापक तत्वज्ञान, ही सगळी सृष्टी त्या परमात्म्यापासून निर्माण झालेली आहे. ज्यांनी हे जग व्यापलेलं आहे असा जो आहे तो ह्यामध्ये जो आहे, आता विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हती म्हणाले ह्या ठिकाणी इथे जो सर्वगत परमात्मा आहे तो जन्म आणि क्षय याच्या अतीत आहे, तो कधीच नष्ट होत नाही. आणि त्यामुळे आणखीन लक्षात ठेव की जे मूलभूत भावरूप आहे त्या भावरूपाला कधीही नाश संभवत नाही. मग नाश कोणाला संभवतो? देहाला संभवतो. या जगात जे निर्माण झालेलं आहे त्याला अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणा, या अंतवंत अशा शरीरामध्ये आता एक जीवात्मा आहे. तो जीवात्मा अंतवंत आहे का? तो अंतवंत नाही, पण तो बदलणारा आहे. तो बदलून काय होतो? ब्रह्म होतो. ते मूळ भावरूप होतो. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत जन्म घेत राहतो. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत विकारांनी अडकलेला आहे. विकार म्हणजे कोण आहे? स्मरण आहे. विकार म्हणजे कोण आहे? संस्कार आहे. हे सगळे संस्कार कशातून निर्माण झालेले आहेत? अज्ञानातून. आपण म्हणू आम्हाला अज्ञान नाहीच आहे, ज्ञान आहे. आम्हाला अज्ञान आहे की नाही प्रश्नच नाही. जगाने जीवाला जन्माला घातलंय तेच मुळे अविद्येतून घातलंय. अविद्या ही मूलभूत दिलेली आहे. मूलभूत अविद्या याचा अर्थ काय? ही जर अविद्या नसती तर मला कोणी प्रश्न विचारला असता की तुमचं नाव काय, मी उत्तरच दिलं नसतं. कारण का? मला ज्ञान झालंय की हा देह म्हणजे मी नाही. या देहाचं नाव विचारलेलं आहे. या देहाचं मी काय नाव सांगू? हा देहच माझा नाही. तर तुमचं नाव काय? तर मी या देहाचं नाव कसं सांगणार? नाही सांगणार. पण सांगतो हो मी अशी अशी आहे की लगेच दुसऱ्याला आमचा बायोडेटा देऊन हजर आहे आम्ही की मी म्हणजे काय ओळखा. हे एवढी पानाच्या पानं लिहून काढली. म्हणजे झालं काय? ही अविद्या आहे की हा देह ज्याच्या आश्रयाने तो जीव राहतोय त्याला मी माझा म्हणतो. हा देहात्म भाव जो आहे तो आम्हाला जन्माला घालतानाच भगवंतांनी दिलेला आहे. आणि म्हणून हा जो जीव आहे आता भगवंतांनी कुठे आणलं त्याला? त्याला आधी सांगितलं की बाबा रे हे सगळं काही आहे हे भावात्मक आहे. म्हणजे काय आहे? हे त्या एका परमेश्वराच्या चैतन्याच्या स्पंदनाने भरलेलं आहे. आता पुढे काय सांगितलं की ते चैतन्याच्या यांनी भरलेलं असलं तरी अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदम ततम. म्हणजे पहिल्यांदा त्याची भावात्मकता सांगितली, मग त्याचं अविनाशित्व सांगितलं. त्याच्या अविनाशित्वाबरोबरच ते कसं सर्वदूर भरून राहिलेलं आहे त्याची व्यापकता सांगितली. त्याच्या पुढे काय सांगितलं? हा देही आणि देह सांगितलं की हा जो देह आहे तो नश्वर आहे, देही आहे तो नश्वर नाही. त्याच्या ठिकाणी जी शाश्वतता आहे पण ती कशी आहे? उपाधीनी युक्त आहे. उपाधी कशाची आहे? मूलभूत अविद्येची आहे. त्या अविद्येतून आणखीन काय काय निर्माण झालंय? हे सगळे संस्कार. जे जे वाटलं आहे ती अविद्या आहे. ती जेव्हा जगाकडे आम्हाला पाहायला शिकवते तेव्हा आम्ही जगामध्ये काय पाहतो? आमच्या बुद्धीला जे जमतं ते, आमच्या अनुभवाला जे कळतं ते, आणि त्याच्यातून जो संस्कार आमच्या इथे निर्माण होतो तो संस्कार आमच्या ठिकाणी आम्हाला पुढचा जन्म घ्यायला भाग पाडतो. म्हणून तो जो त्याच्यामध्ये असलेला देही आहे तो देही कसा आहे? या देहामध्ये राहणारा तो देही मात्र अविनाशी आहे. तो नुसता देही हा देह चालवू शकत नाही. त्या देहीला सांभाळायला या हृदयामध्ये ईश्वर राहावा लागतो. ब्रह्म राहत नाही, ईश्वर राहतं. आता आपण पुढे बघत जाऊ 9वा-13वा अध्याय, तेव्हा त्याचं स्पष्टीकरण आपल्याला जास्त करता येईल. आता म्हणून भगवंतांनी 18व्या अध्यायात काय म्हटलं? ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. आमच्या हृदयात जो राहतो तो अंतरात्मा राहतो.
परमेश्वर जर परमात्मा आहे तर आमच्या इथे राहणारं परमेश्वराचं स्वरूप काय आहे? अंतरात्मा आहे. हा अंतरात्मा फक्त या देहात राहतो का? त्यांनी मानवी देह असं नुसतं नाही म्हटलं, सगळी देह, सगळेच देह, सगळ्याच ठिकाणी जे जे त्यांनी जन्माला घातलेलं आहे त्या सगळ्या ठिकाणी तो राहतो. म्हणून आणि शरीर जाता आघवे 36वी ओवी, हे नाशवंत स्वभावे म्हणून तू वा झुंजावे पंडू कुमारा. म्हणून तू का युद्ध कर? कारण त्याला मारणारा तू नाही आहेस, हे शरीर मरणारच आहे. ते जन्माला आलं आहे तेव्हा ते मरणाच्या मापी लागलेलंच आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की म्हणून हे लक्षात ठेव, कोणी मरणारा नाही आणि कोणी मारणारा नाही. आणि म्हणाले कुणी कुणाला मारू शकत नाही आणि कुणी कुणाकडून मारून घेत नाही. म्हणजे तत्वज्ञानाची भाषा बोलायची तर डॉक्टरांनी कितीही पेशंटची ट्रीटमेंट चुकवली तरी ज्याला मरण यायचं नाही आहे तो त्या सगळ्यातून बाहेर पडतो. आणि ज्याला डॉक्टर पुष्कळ चांगली ट्रीटमेंट देतात तरीसुद्धा त्याच्यातूनही त्याचा देह वाचू शकत नाही. म्हणजे मरणारा आणि मारणारा दोघंही नाहीत. त्यामुळे कुणाकडनं कुणी मारला जातो हे तू पहिल्यांदा विसरून जा. सगळे तर्क भगवंतानी उभे केलेत, त्यांनी युद्ध करावं याकरता. पुढे त्यांनी सांगितलं की म्हणाले परमात्मा क्षयरहित आहे, अनादी न जायते म्रियते वा कदाचित न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणाले हा एकदा समजा हा देह टाकला म्हणजे हा संपला का? हा जीवात्मा नाही संपत. म्हणाले तो पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो, वेगळे वेगळे देह धारण करून अर्जुना तो जन्माला येत असतो. आणि त्याच्यामध्ये न हन्यते हन्यमाने शरीरे, या शरीरामध्ये असणारा तो जो परमात्मा आहे किंवा तो जो जीवात्मा हा त्या परमात्म्याचा अंश आहे, त्या अंतरात्म्याच्या साह्याने जो जीवात्मा या देहाबरोबर व्यापार करतो आहे त्याला मरण नाही. तो हा देह सोडतो, दुसऱ्या देहात प्रवेश करतो. आणि म्हणून तू अशा प्रकारे मनामध्ये कोणी मारणारा आणि मरणारा ही भूमिका जर नाही तर तू कुणाला मारणारा कसा ठरतोस बरं? त्यामुळे हे युद्ध करताना तू का नाकारतोस? असे अनेक अनेक तर्क त्याच्या पुढे दिल्या. वासांसी जीर्णानी यथा विहाय, जशी वस्त्र जुनी झाली की ती वस्त्र आपण टाकून देतो आणि नवीन वस्त्र धारण करतो, त्याचप्रमाणे हे जे शरीर आहे ते टाकलं जातं आणि जीर्ण झालं म्हणून नवीन स्वीकारलं जातं. आपण म्हणतो वयाच्या 25व्या वर्षी एखाद्याचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला, हे काय वय जीर्ण होण्याचं आहे? आता आजकाल सोपं झालं आहे. आजकाल डॉक्टरांच्याकडे गेलात आणि माझ्या हाडांचं वय काय, माझ्या मसल्सचं वय काय, असं जर प्रत्येकाचं वय काढायला गेलो तर डॉक्टर सांगतात तुमचं वय असेल 30 वर्षाचं पण तुमच्या हाडांचं वय 85 वर्षाचं आहे. तुमची हाडं इतकी जुनी झालेली आहेत. तुमच्या रक्ताची स्थिती काय ती तर आपल्याला पॅथॉलॉजी सांगते. तुमच्या स्नायूंची काय स्थिती आहे आपल्याला सांगितलं जातं. हृदयाची काय ताकद आहे, हृदय किती काम करतं सांगितलं जातं. फुफ्फुसं किती काम करतात सांगितली जातं. आता वयाच्या 16व्या वर्षापासून जो मुलगा चेन स्मोकर झाला, आजच टी व्हीवरची बातमी आहे की कष्टकरी बायका पुष्कळ विड्या ओढतात आणि इतक्या विड्या ओढल्यामुळे त्यांना होणारे फुफ्फुसाचे आणि हृदयाचे विकार फार लवकर ग्रासतात आणि त्यांची प्रकृती खराब होते. त्याचं स्टॅटिस्टिक्स त्यांनी आज आपल्यापुढे मांडलं होतं की किती स्त्रियांच्या ठिकाणी या दुखण्यांचा प्रादुर्भाव होतो. वयाच्या 25व्या वर्षीत जर देह 80व्या वर्षी जितका जीर्ण व्हायचा तितका आम्ही आमच्या कर्तृत्वानी केला तर त्या देहाला टाकावंच लागेल. त्यामुळे वासांसी जीर्णानी यथा विहाय म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य आलं की मगच देह टाकला जाईल अशी गबाळी कल्पना भगवंत मांडत नाहीत. जेव्हा त्या देहाची राहण्याची जगण्याची शक्यता संपते तेव्हा तो देह मृत जात जन्माला येतं. की जन्माला येतं तेच मुळी गेलेलं असतं किंवा जात मृत होतं. जन्माला येतं आणि मरण येतं. ह्या गोष्टी जेव्हा घडतात मग त्या देहाला काय झालेलं असतं? ते देह त्या संस्काराकरताच फक्त जन्माला आलेलं असतं. कशा करता? त्याला त्या देहाने जे उपभोगायचं आहे ते उपभोगण्याकरता त्याला फक्त जन्माला येणं एवढी एकच जी
प्रक्रिया आहे किंवा त्याला जे भोग आहेत तेवढे ते त्याला भोग भोगायचे असतात आणि मग जन्माला आल्यानंतर त्याला राहण्याची गरज नसते, कारण तेवढाच भोग शिल्लक राहिलेला असतो. मृतच जन्माला येतं, त्याचा भोग मातेच्या उदरामध्येच संपून गेलेला असतो, त्यामुळे मृत जन्माला येतं. आत्ता आपण म्हटलं तसं की जे उपभोग आहेत ते भोगण्याकरता जो हा देह दिलेला आहे, तो देह जर का आत्ता प्रश्न मनात शंका येईल म्हणून उत्तर देऊन पुढे जाऊ की 25व्या वर्षीच जर एवढ्या माणसाला काही लहान वयात हार्ट फेल आहे, काही आहे, कुठल्याही प्रकारची काही फेटल त्याला दुखणं झालं आणि तो अगदी मरणाचाच म्हणजे परिणाम करणारं ते दुखणं एका क्षणात त्याला घेऊन गेलं. हा देह जर 60-70 वर्ष जगून त्या देहाला काही उपभोग घ्यायचे असतील आणि त्यांनी ते मरण आधीच आणलं, आत्महत्येने आणलं, आपल्या वेड्यावाकड्या वागण्याने आणलं, ताणतणावाने आणलं किंवा अनेक दुःखांचे आघात आहेत ते सहन करता येत नाही म्हणून आणलं, आजकालच्या मुलांवर असणारं अभ्यासाचं प्रेशर आहे त्याच्यातून तब्येती खराब होतात, काही कारणं असू दे, पण हा देह जर 75 वर्षाचं आयुष्य जगण्याकरता निर्माण झाला आहे आणि तो जो 25व्या वर्षी पडला तर त्या जीवाला होणारे क्लेश फार आहेत. कारण देह नाही पण भोगायचे संस्कार राहून गेलेले आहेत. आता काय करायचं? अशरीरी अवस्थेत ते भोगता येत नाही आणि दुसरं शरीर प्राप्त होण्या इतकी ती स्थिती तयार झालेली नसते आणि म्हणून आपल्याकडे सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या प्रत्येकाच्या मागे, कारण काय आमच्या हातात काही नाहीच आहे हो. आमच्या हातामध्ये देह नाही, आमच्या हातात सुखदुःख नाही, आमच्या हातात दुखणी नाहीत, कारण काय त्यांनी देऊन पाठवलंय. आमच्या हातात एवढंच आहे की त्यांनी आम्हाला दिलेल्या मर्यादित स्वातंत्र्यामध्ये देश, काल आणि साधन या तिन्हीची मर्यादा आहे, पण ह्या तिन्हीच्या मर्यादेमध्ये आमचं जीवन अधिकाधिकच चांगलं करणं. मग ते किती चांगलं होऊ शकतं? कितीही. म्हणून आपल्याकडे सांगितलं नर करणी करे तो नरका नारायण बने. याचा अर्थ त्यांनी भगवंताचं नाव घेत ब्रह्मभावाला पोचला म्हणजेच नारायण झाला असं नाही. व्यवहारतः सुद्धा आपल्या सगळ्या उणीवांवर मात करणे हे सुद्धा त्याच्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेलं प्रयत्नाचंच फल आहे. सर्व पातळीवर प्रयत्नाला फल आहेच आणि म्हणून तर भगवंतानी हे सगळं कर्म, प्रारब्धाचं बंधन, क्रियमाणाची स्वतंत्रता, अनेक गोष्टी आपल्याला पुढे बघायच्या 4थ्या अध्यायामध्ये. पण आत्ता इथे कशा करता भगवंतानी त्याच्या पुढे सांगून ठेवलंय की बाबा रे, जसं जुनं वस्त्र टाकतो ना तसं आम्ही जेव्हा नवीन देह धारण करतो त्यावेळी नवं वस्त्र अंगावर स्वीकारताना मिळणाऱ्या आनंदासारखंच आहे. आणि म्हणून पुढेही भगवंत म्हणतो, इथेही आपण लक्षात ठेवावं की भगवंत हा आपला सखा आहे, मित्र आहे. आणि तो सखा आहे, तो मित्र आहे, तो सुहृद आहे. त्यांनी तर शब्द सुहृदच वापरला की तो सुहृद आहे, की तो कुठल्याही अपेक्षेशिवाय आमच्याशी मैत्री करणार आहे. हे जर समोरच्यानी समजून घेतलं, म्हणजे आम्ही समजून घेतलं, जीवानी समजून घेतलं, तर भगवंत सगळं चांगलंच करतो आहे. ही धारणा ज्याची मनामध्ये पक्की होते त्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये वाईट घडतच नाही. आत्ता आपण जर पाहाल तर सगळ्यात जी पॉप्युलर पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल ते पुस्तक सिक्रेट नावाचं पुस्तक आहे की जे रहस्य आमच्या हातामध्ये येऊन पोचले. काय रहस्य? काही रहस्य नाही, फक्त थिंकिंगची पॉझिटिव्हिटी परमसीमेची आहे, बाकी दुसरं काही नाही. माणसानी सकारात्मक चिंतन हे अगदी आपल्याला जितकं अधिकाधिक करता येईल तितकं करावं, एवढंच त्याच्यामध्ये त्यांचं रहस्य आहे. ते तर आमच्याकडे आम्हाला सांगितलंच आहे. आम्हाला आमच्या घरामध्ये किती लहान लहान गोष्टीत सांगितलं आहे की आमच्या वास्तूमध्ये कुणी रडू नये, कुणी चिडू नये. आणि म्हणून पूर्वी आपल्या घरांमध्ये सुद्धा रागावण्याकरता चिडणे, अगदी आपल्या घरात असे नसे पण राजवाड्यात तर असे, पण आपल्याकडे एक असे, घरात तरी एक वेगळी खोली नसली तरी रुसलीन कोपऱ्यात जाऊन बसली, म्हणजे रागावल्यानंतर कुठला तरी एकच कोपरा धरावा,
सगळ्या घरादाराला त्रासात पडू नये, क्रोधागारात जावावं आणि रागवावं. राग येतोच, काही मनाविरुद्ध घडतंच, काही ना काहीतरी घडलं विपरीत, तर तिथे जावं. वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारचा संस्कार, अप्रसन्न संस्कार करू नये असं आपल्याकडे सांगितलंच आहे. घरामध्ये शुभ बोलणाऱ्या आपल्याकडे म्हटलंच आहे, म्हणी पण आहेत की जे बोलावं ते घरात वास्तुपुरुष सारखा तथास्तू तथास्तू म्हणतो असा. तो काय सारखा इथे रेकॉर्ड लावून तर ठेवली आहे त्यांनी तथास्तूची. पण जेव्हा मोठी माणसं आपल्याला सांगतात त्याचा अर्थच असा आहे की जे तुम्ही बोलाल ते त्याचाच प्रतिसाद तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून इथे भगवंतांनी त्यांना सांगितलंय की अरे बाबा, एक लक्षात ठेव की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या मनाने तू वेड्यावाकडे चिंतूच नकोस, तुला काय करायचं आहे. म्हणून आपण तो मगाचा जो विषय घेतला ना, तो सिक्रेट, आमच्याकडे एकच भूमिका आहे की तुला जे घडवायचं आहे तेवढं घडवण्याचा विषय फक्त तू बोल. तुला काय घडवायचं आहे आणि तुला आत्ताचा प्रसंग काय आहे की जे काही अयोग्य आहे, जे काही विघातक आहे, जे काही अशास्त्रीय आहे, जे काही अमानुष आहे, ते त्याचा नाश करायचा. विषय संपला. तुला हे नसते विचार करून काय करायचं आहे. म्हणून भगवंत पुढे जातात आणि आता त्या चैतन्याची ओळख करून देतात आणि ते सांगतात आत्मस्वरूप कसं आहे. मग अव्यक्त होम वगैरे वगैरे वर्णन केलं आहे. आता इथे पुढे ते असं सांगतात की हा आत्मा जो आहे हा मी तुला आता त्याच्या अमरत्वाबद्दल सगळं सांगितलं की तो सातत्याने राहतो. एकदा त्याचं सातत्य आहे आणि त्या जीवात्म्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे, तर त्या जीवात्म्याला जे सांभाळायचं आहे ते म्हणजे संस्कार, ते मी वेडेवाकडे त्याला देऊच नाहीत. त्यामुळे आजही नाही, या जन्मातही नाही आणि पुढच्या कोणत्याही जन्मात नाही. आपल्याला वेडेवाकडं भोगायलाच लागणार नाही. आपण जर त्याला वेडेवाकडं नाहीच दिलं, आता हा जन्म आमच्या हातात आहे, या जन्मात आम्ही अधिकाधिक चांगलं अधिकाधिक चांगलं अधिकाधिक चांगलं जर करतच गेलो तर भगवंत त्या अधिकाधिक चांगल्यावरच पुढचा जन्म देईल. कारण जी उत्कटता आहे कर्माची तीच उत्कटता पुढच्या जन्माला कारणीभूत आहे. मग पुढच्या जन्मात पण अधिकाधिक चांगलं चालले ना आम्ही, फक्त चांगल्याच मार्गाने. भगवंत म्हणतो मी सांगतो तेवढंच तू लक्षात ठेवणं. आणि म्हणून ते म्हणतात ठीक आहे, हे सगळं जे मी म्हणतो की जन्म मृत्यूचं सातत्य, हे जर तुला पटत नसेल तर त्यांनी 26व्या श्लोकात सांगितलंय अथ चैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम. मी सांगतो तुला की तो सातत्याने तेच चैतन्य आहे. ठीक आहे, तुला हे पटत नाही. तो प्रत्येक जन्माच्या वेळी जन्माला येतो आणि त्याच्या मृत्यूच्या वेळी मरून जातो आणि पुन्हा नव्याने जन्माला येतो आणि पुन्हा मरतो. म्हणजे जीव नावाची एक सातत्याने राहणारी चैतन्य शक्ती आहे, हे तुला मान्य नाही. चला ठीक आहे, मान्य नाही. हे कुणाला मान्य नाही? प्रकृतीवाद्याला. प्रकृतीवादी कोण? आजचा भौतिकवादी, आजचं विज्ञान. आजच्या विज्ञानाला यातलं काही माहिती नाही, मान्य नाही. कारण आजचं विज्ञान म्हणतं एनर्जीपासून सुरू होतं. एनर्जी म्हणजे शक्ती, आणि त्यांनी मानलेली शक्ती जी आहे ती आमच्या प्रकृती शक्तीचा एक अंश आहे. आम्ही ज्या प्रकृतीला शक्ती मानलं तिच्या शक्तीचे आयाम पुष्कळ अधिक आहेत आणि अधिक व्यापक आहेत. तर आता जी शक्ती त्यांनी मानली आहे ती जी प्रकृती शक्ती आहे त्यांनी एवढीच मानली आहे जे दिसतंय ते. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, विद्युत शक्ती आहे, चुंबकीय शक्ती आहे, अशा निरनिराळ्या प्रकाशाची शक्ती आहे, ध्वनीची शक्ती, अशा पुष्कळ शक्ती. अशा सगळ्या शक्तींचा विचार फक्त विज्ञानाने केला. आणि त्यांचं म्हणणं असं की मनुष्य जन्माला आला म्हणजे आईच्या पोटात असेपर्यंत आईच्या श्वासोश्वासावर जगतो. म्हणजे कोण देतं एनर्जी त्याला? त्याचा प्राण देतो. त्याचा प्राण म्हणजे आईनी घेतलेला श्वास हा त्याच्यापर्यंत प्राणाच्या रूपाने पोचतो आणि आईनी टाकलेला उच्छ्वास हा त्याच्या शरीराचं करायचं आहे तेवढं शुद्धीकरण करत त्याचा देह आईच्या गर्भामध्ये उदरामध्ये वाढत ठेवतो. आता आईच्या श्वासोच्छ्वासावर म्हणजे आईनी घेतलेल्या एनर्जीवर तो देह वाढला. आता तो बाहेर आला त्या क्षणी त्यांनी टँक केलंच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय त्याला त्याची स्वतंत्र ऊर्जा
आणि त्याचं प्राणाचं आणि अपानाचं कार्य सुरूच होणार नाही. त्यामुळे त्याच्या पहिल्या टॅहावरती पुष्कळ अवलंबून आहे. सगळं डॉक्टर उलटं करतात, थापडी मारतात, काही करतात, पण त्यांनी पहिलं रडलं पाहिजे बाळानी जन्माला, म्हणजे त्याचं स्वतंत्र जीवन सुरू होतं. मग हे कशाने सुरू होतं? हे त्याच्या जीवनाला ऊर्जा कोण देतं? वैद्यकशास्त्र इथून सुरू होतं. तो पहिला श्वास घेतो म्हणजे त्याला पहिली एनर्जी स्वतंत्र मिळते. म्हणजे हा काय आहे? हा व्हायटल फोर्स आहे. कुठून आणला? ही हवा आहे, हा वायू आहे. या वायूत तुमचा व्हायटल फोर्स कुठून आला? व्हायटल एनर्जी कुठून आली? तुम्ही मान्य केली आहे की हा नुसता वायू नाही आहे. आम्ही जो श्वास घेतो तो श्वास घेतो म्हणजे नुसता हवा आत घेणे आणि हवा बाहेर टाकणे असं नाही आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्राण असं म्हणतो की प्राण म्हणजे शक्ती. आम्ही शक्ती आत घेतो आणि त्या शक्तीचा उपयुक्त भाग ठेवून घेऊन या वायूचा अनुपयुक्त किंवा निरुपयोगी भाग आम्ही बाहेर टाकतो. आणि शरीरात पण साठलेला निरुपयोगी भाग आम्ही बाहेर टाकतो. आणि म्हणून त्यामध्ये आत्ता आपल्याला बघायचं आहे ते एवढंच बघायचं आहे की ते म्हणतात की ठीक आहे, तुला मान्य नाही ना की अशी काही शक्ती आहे, हे मान्य नाही, मग तू प्रकृतीवादी आहेस. म्हणजे काय झालं? हा व्हायटल फोर्स किंवा ही व्हायटल एनर्जी मिळाली, त्या जीवाचा तो श्वासोश्वास हृदयाचा भाता चालू झाला, शेवटचा उच्छ्वास टाकला आणि श्वास घेतला नाही, म्हणजे काय झालं? मृत्यू झाला. तुझ्या दृष्टीने हा व्हायटल फोर्स आहे. मग आता कोणी मेलान जगला याच्याशी तुला काय करायचं? आता विषय संपला. म्हणाले वा मन्यसे मृतम तथापि त्वम महाबाहो नैवम शोचितुमर्हसी. जर तो जीव जो आहे तो जन्माला येतो तेव्हा जन्माला येतो आणि मरतो तेव्हा तो मरतो, हीच जर स्थिती असेल तर मग तुला काळजी करण्याचं काय कारण आहे? तुला काहीच गरज नाही काळजी करण्याची. असं म्हणून ते पुढे जातात आणि ते सांगतात बाळ असं नाही आहे, सिद्धांत असा नाही आहे. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसी. अपरिहार्य गोष्ट आहे, अटळ आहे. तू स्वीकारतो का नाही स्वीकारतो हा प्रश्नच येत नाही. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तू मान के ना मान मैं तेरा मेहमान. तू आपल्या मानण्यावर आहे काय? मला उद्याचा दिवस असं कोण ठरवणार? सूर्य काही माझ्याकरता 2 तास उशिरा उगवणार नाही आहे, रात्र काही माझ्याकरता 4 तास उशिरा होणार नाही, काही असं होऊ शकत नाही. जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला फिट केलं पाहिजे, बाकी दुसरं काही नाही. दिवस हा असा, आज सकाळी येणार, आज संध्याकाळपर्यंत आहे, आज पाऊस पडणार, आज पुष्कळ ऊन असणार, आज खूप थंडी असणार. तुम्ही तुमची प्रोटेक्टिव्ह मेजर्स बघा. तुमच्या संरक्षणाची साधनं तुमच्याजवळ असली पाहिजेत. तो दिवस चांगलाच गेला पाहिजे असं आम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याच्या जय्यत तयारीत राहा, नियोजनात राहा. तो दिवस आपल्या पदरात पाडा. आणि या कशाच्याच विषयी तुमच्या मनामध्ये काही उत्सुकता नसेल तर अवदासिन्यानी आला दिवस गेला दिवस. ते आपल्याकडे म्हटलंय घंटा वाजे ते खणाणा आयुष्याचा काळ जातो रामकारे म्हणाना तसं, घटका गेली पळे गेली. तर आयुष्याला नियोजनच नाही, काल जातच राहणार आहे. म्हणून भगवंत सांगतात यातलं तुझ्या हातात काही नाही. अरे काल हे माझं रूप आहे. भगवंताच्या स्तोत्रामध्ये सुद्धा कालम कालकलातीतम कलिताशेषम कलिदोषग्नम कालत्रयगती हेतुर प्रणमत गोविंदम परमानंदम. भगवंताचं वर्णन केलंय की काल हा त्याचंच, पुढे भगवंतानी केलंच आहे की काल हे माझंच रूप आहे. विभूती योगामध्ये भगवंत आपल्याला पुढे सांगतीलच की ते म्हणतात अरे तू काय सांगतोस मला? कुणाचा मृत्यू होतो, कोण जन्माला येतो, त्याचं मला दुःख होतं, त्याला मी मारणार. अरे कोण तू? तू कोणी नाही आहेस. जन्माला येणारा जन्माला येतो, तो मरतोच. मृत झाला तरी पुन्हा तो जन्माला येतो. त्या जीवाच्या ठिकाणी जन्म मृत्यूचं चक्र हे अपरिहार्य आहे. म्हणून तू या ठिकाणी शोक करू नकोस. आणि हे पुन्हा पुन्हा सांगताना एक शेवटचा विषय मांडून भगवंत विषय बदलतात. ते म्हणतात अव्यक्त जे आहे, म्हणजे जन्माच्या पूर्वी हे सगळं अव्यक्त होतं, शरीर नव्हतं, काही नव्हतं. नंतर हा शरीरधारी झाला तो फार मधल्या काळात. आता आपण या मधल्या काळात व्यक्त आहोत.
जन्माला यायच्या पूर्वी कुठे होते माहिती आहे, मृत्यूनंतर कुठे जाणार आहे माहिती आहे, आपल्याला काय माहीत नाही. व्यक्ताचा हा मधला काळ आहे. आणि म्हणून अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना म्हणाले, हे जर असं होतं, फार थोड्या काळापुरते आम्ही प्रकटीकरणाला येतो, तर मग याचं दुःख का? ठीक आहे, ते आत्ता प्रकट आहेत, उद्या प्रकट नाही आहेत, नसणारच आहेत. ते काय आधी प्रकट होते का आणि नंतर असणार नाहीत, त्याचं तुला दुःख का? सगळ्या गोष्टी अर्जुनाला तत्वतः सांगून झाल्या. आणि म्हणाले की ह्या आत्म्याच्याबद्दल हे लोक जे काही बोलतात आश्चर्याने बोलतात. म्हणाले कुणी त्याला आश्चर्याने पाहतात, कुणी या आत्म्याबद्दल पुष्कळ आश्चर्याने ऐकतात. आणि म्हणाले याने श्रुत्वाप्येनम वेद न चैव कश्चित, हे सगळे ऐकून सुद्धा म्हणाले काय होतं, कुणीही याला जाणत नाही. किंवा कुणाला वेद जे जाणणे, कुणीही याला जाणू शकत नाही. कारण काय आहे, त्याचं मूळ रूप कळण्याकरता काय कळू शकतं? माझ्यासमोर मीठ आहे, माझ्यासमोर एखादी औषधाची गोळी आहे, त्रिभुवन कीर्तीची गोळी आहे. मी काय ओळखलं? मी सांगितलं ही गोळी चांगली आहे, तुम्हाला क्रोसिन घ्यायचे घेऊ नका, या त्रिभुवन कीर्तीच्या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ 3-3 घ्या. क्रोसिननी जेवढा घाम येतो, अशक्तपणा येतो, त्याच्यापेक्षा ह्या गोळ्या बऱ्या. तुमचा ताप निघेल पण इतका अशक्तपणा येणार नाही. मी कशाच्या साह्याने त्या गोळीचं मूल्यमापन केलं? कारण ती गोळी अशी जन्माला घातलेली आहे की कुणीतरी वैद्य जन्माला आला आहे, त्या वैद्यानी त्याचे जे घटक आहेत म्हणजे इन्ग्रेडियंट्स आहेत ते त्याला कळलेत आणि त्यांनी त्या गोळ्या बनवल्या आहेत, आमच्या समोर आहेत. भगवंताला आमच्यापैकी कोणी हरीच्या लालानी बनवलं आहे का? तो आमच्या आधीचा आहे. त्याच्या पलीकडे कुणीतरी एक आहे तर त्याला आम्ही समजू शकतो. म्हणून ते म्हणतात की अरे अर्जुना, तू त्याला जाणू शकत नाही. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम आश्चर्यवत वदती तथैव च अन्यः आश्चर्यवत चैनमन्यः शृणोती. 29वा श्लोक आहे. श्रुत्वाप्येनम वेद न चैव कश्चित. म्हणाले असं नुसतं ऐकलं बोललं केलं म्हणून काही तो समजतो असं नाही, त्याला आम्ही समजू शकतच नाही. कारण समजतो कुणाला, जे आमच्या नंतर निर्माण झालंय. म्हणजे ही सगळी सृष्टी आम्ही म्हणजे आमचा जन्म नाही, ह्या सगळ्या सृष्टीच्या जन्मानंतर जे निर्माण होत चाललंय आणि ज्याच्यामुळे ह्या सृष्टीची रहस्य उलगडत आहेत, त्यांच्यामुळे जे आमच्या समोर येत आहे त्यातून आम्हाला कळत आहे. आम्हाला बाकी कळू शकत नाही, पण तो आमच्या सगळ्यांच्याच आधी असल्यामुळे त्याला कसा आम्ही ओळखणार? त्याला आम्ही नाहीच ओळखू शकत. मग त्याला ओळखायचं कसं? त्यांनी स्वीकारायचं आहे, त्याला आम्ही नाही ओळखायचं आहे. कारण आम्ही ओळखायला आम्ही कोणी त्याच्यापेक्षा मोठे नव्हे, आम्ही कोणी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नव्हे. तो ज्यावेळी स्वीकारतो पुढे आपल्याला येईलच. भगवंतांनी आपल्याला पुष्कळ समजावलं आहे पुढे की तो कसा प्राप्त होतो. आणि एकच त्यामुळे सूत्र पहिल्या अध्यायापासून शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. म्हणून तो एकच असा परमात्म्याचं स्वरूप आहे की जे आम्हाला परमात्मा काय करतो, यमे वैश वृणुते तेन लभ्या तस्य ईशा आत्मा विवृणुते तनुस्वाम. एवढं एक सूत्र डोक्यामध्ये कायम ठेवलं की तो त्यालाच वरतो, तो त्यालाच आपला म्हणतो जो त्याला पटतो. आणि जो त्याला पटतो यमे वैश वृणुते, जो म्हणजे तो ज्याला वरतो, वृणुते वरतो, तो ज्याला वरतो ते न लभ्य, त्याला तो प्राप्त होतो. तो काय करतो? विवृणुते तनुस्वाम, आपली तनु त्याच्या पुढे प्रकट करतो. उगाच नाही 11वा अध्याय आला गीतेमध्ये विश्वरूप दर्शन घडवणारा. भगवंताला वाटलं की माझं हे रूप अर्जुनाला कळलं पाहिजे. मोठा शहाणा आहे. आता 3ऱ्या अध्यायाचा अर्जुन म्हणतो अरे एवढी जन्म तप केलेली आहे आम्ही, एवढे जन्म जे आहे, एवढी जन्मजन्मांतरीची तपस्या आहे, त्या तपस्येचं फळ म्हणून तर तू आत्ता आम्हाला सांगायला भेटलायस का? उगीच भेटलायस का? मग आता तू भेटल्यावर तुला विचारायचं आमचं काम नाही, आम्ही विचारणार. तर आपल्याला पुढे सांगायचं असं की आता भगवंतांनी सांगितलं देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वयि शोचुम अर्हति.
म्हणाले ह्या सगळ्यांच्या ठिकाणी अवध्य असणारा असा अवध्य असलेला असा जो देही आहे, त्यामुळे तुला चिंता करण्याचं कारण नाही. आता इथे त्यांनी ह्या 30व्या श्लोकाशी एक टप्पा संपवलाय, दुसरा टप्पा सुरू केला. मग आता तुला काय केलं पाहिजे? आता तुला कळलं, तुला प्रत्येक मर्यादा समजावून सांगायची गरज नाही, तुला तुझी मर्यादा आता समजली आहे. मग तुझ्या मर्यादेमध्ये तुला काय करायचं आहे? स्वधर्मम अपिचा अवेक्ष द विकंपितुमर्हसी. म्हणाले विचार कर की फक्त स्वधर्माचं आचरण करणं, कर्तव्यप्राप्त ज्या गोष्टी आहेत त्या कर्तव्यप्राप्त गोष्टी चोख करणं, आपल्याला क्षत्रियाला हे युद्ध हे त्याचं कर्तव्य आहे, हा तुझा स्वधर्म आहे असं समजून तुला ह्या युद्धाला प्रवृत्त झालंच पाहिजे. तुला स्वर्गाचं द्वार आपोआप उघडलं आहे. क्षत्रियाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं धर्मयुद्ध फार क्वचित लाभतं. ती संधी आता तुला आलेली आहे, त्या संधीचा तू लाभ घे. आता म्हणाले की आता असं असून सुद्धा अथ चेत त्वम इमम धर्म्यम संग्राम न करिष्यसी. पुन्हा तेवढं अरे इतकं सगळं समजावलं मी तुला, एवढं सगळं त्याच्या मागचे लाभ तुला कळले, पण म्हणाले तुझ्या मनामध्ये हा धर्म्य संग्राम करण्याची इच्छा का होत नाही? तू स्वर्गाला पण मुकशील, स्वतःच्या कीर्तीला पण मुकशील, आणि त्यामुळे ही अशी अपकीर्ती करून घेऊन आणि स्वतःचं हसं करून घेऊन हा रणातून पळून गेला, हा अर्जुन आम्हाला भ्यायला, हा याचं कर्तृत्व प्रकट करू शकला नाही, असे नाना शब्द नाना आक्षेप तुझ्याकरता निर्माण होतील आणि या पृथ्वी तलावरती तुझ्याविषयी लोक अशाच प्रकारचं बोलत राहतील. आणि त्यामुळे हे असं घडू नये म्हणून तू असं करू नको. आपल्याला वाटेल बरोबर आहे, अर्जुनासारख्यावरती फार मोठी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, नैतिक जबाब आमच्यावर काय आहे, आमचे काय कुठे आमच्यावर काय महाभारत लिहिणार आहे कोणी, का आमच्यावर काय कोणी आम्ही कसंही वागावं, असं नसतं. आमच्या घरामध्ये आम्हाला पाहणारी आमची पुढची पिढी आहे. आमच्या घरामध्ये ज्यांच्या संस्कारांनी घडलो ती मागची पिढी आहे. त्या मागच्या पिढीची सुद्धा ते कुटुंब म्हणून आमच्याकडनं अपेक्षा आहे. ती पिढी जोपर्यंत आमच्याबरोबर आहे तोपर्यंत ती पिढी आमची अपेक्षा करते. तिची अपेक्षा आमच्याविषयी असणं, ती आमच्या कुटुंबातली मागची पिढी असणं आणि त्यांनी आमच्याकडनं आनंदाची अपेक्षा करणं हा आणि त्यांना आनंद देणं हा आमचा स्वधर्म आहे. आणि म्हणून आज हे जे वृद्धाश्रम आहेत आणि मुलांच्या करता पाळणा घरं आहेत त्याला विरोध एवढ्याच करताय कारण याच्यामध्ये स्वधर्माचं पालनच नाही आहे. स्वधर्म पालन होऊच शकत नाही. मनुष्याला कुटुंबापासून वंचित तुम्ही करूच शकत नाही. मनुष्याची आवश्यकता आहे त्यांनी कुटुंबातच राहिलं पाहिजे. अहो नाही तर आम्ही काय सिंगल पर्सन फॅमिली करून राहिलो असतो. कशाला पाहिजे होती फॅमिली कन्सेप्ट? आम्हाला नको होती गरज. कुटुंब व्यवस्था पाहिजे कशाकरता? पण मनुष्य असा नाही आहे. त्याला प्रेमाची गरज आहे, त्याच्या भावना आहेत, त्याच्या अनेक गरजा आहेत की ज्यातून त्याला कुटुंब व्यवस्था पाहिजे आहे. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला सांगितलं की अरे अर्जुना, तुझ्यावरती काहीतरी जबाबदारी आहे. मागच्या पिढीची जबाबदारी आहे, पुढच्या पिढीची जबाबदारी आहे. कशी पिढीची जबाबदारी आहे? तुकाराम महाराजांच्या मागच्या 13व्या पिढीमध्ये कोणी तुकाराम होता का? कोणी नव्हतं. पण घराण्यामध्ये प्रत्येक पिढीनी इतकी उपासना केली, इतकी उपासना केली की त्या उपासनेचं फल आणि वारकरी संप्रदायामध्ये असणारी जी प्रसिद्ध वारी, ती वारी त्या घराण्यामध्ये कधीच चुकली नाही. त्याचं फळ म्हणून तुकाराम महाराज जन्माला आले. मग इतिहासात नाव नोंदलं का नाही नोंदलं? आणि जगामध्ये एक एवढं मोठं व्यक्तिमत्व समाजाला दिलं का नाही दिलं? दिलंच. हे उत्तरदायित्व आहे, प्रत्येकाचं उत्तरदायित्व आहे. समाज चांगला बनवत जाणं हे प्रत्येकाचं उत्तरदायित्व आहे. आम्ही सगळ्यांनी जेव्हा समाज चांगला बनवलेला असेल तेव्हा या समाजामधून एक चांगलं व्यक्तिमत्व निर्माण होईल. 100तून होईल, 1000तून होईल, लाखातून होईल, पण ते त्या समाजाच्या संस्कारातून होईल. आणि म्हणून भगवंत सांगतो अरे तुला हे केलंच पाहिजे, तू काय सांगतोस? आणि म्हणाले तू असं जे काही तुझा व्यवहार चालू आहे
तो मला काही पटत नाही म्हणाले. आणि म्हणून ते सांगतात की हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम इथपर्यंत ते पुढे आले. म्हणजे आपण आता त्याचा पुन्हा वेगळा परामर्श घ्यायची गरज नाही. ते म्हणतात तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, उठ युद्धाय कृतनिश्चया, युद्धाकरता उभा राहा. इतक्या परोपरीने बोलत बोलत 37 श्लोक संपलेले आहेत. त्याच्या पुढे ते म्हणतात की आता तुला दुसऱ्या बाजूनी सांगतो. आता ही सगळी भूमिका काय काय सांगून झाली. पहिली भूमिका घरातल्या मोठ्या माणसांनी पुढच्या पिढीला समजावून सांगावं अशा प्रकाराने समजावून सांगितलं. ऐकणारा मुलगा लहान नाही आहे, तू शहाणा आहेस ना, तुला खाऊ दिला की तू ऐकणार आहेस, अशा जातीतला आहे. तोपर्यंत त्या उपदेशाचा किंवा बोधाचा स्तर सामान्य आहे. याच्यापेक्षा मोठा आहे, मॅट्रिकला गेलेला मुलगा आहे, BScला BComला मुलगा आहे, अरे असं वागून चालणार नाही तुला, ह्या जबाबदाऱ्या आहेत तुझ्यावरती. बघ तू, मी सांगायचं काम केलं, तू विचार कर. एवढं झालं. त्याच्यापेक्षा शहाणा आहे मुलगा. आता तेवढ्या शहाण्या मुलाला सांगण्याकरता भगवंतांनी हे सगळे उपाय योजले, ज्याच्यामध्ये युक्ती आहे म्हणजे तर्क आहे, ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये एक सौहार्द आहे, प्रेम आहे, आणि ज्याच्यामध्ये वास्तव आहे. की वास्तव काय आहे ते मी तुला सांगतो, ज्याला आजच्या भाषेत स्टार्क रियालिटी म्हणतो. की अगदी जे निखळ, अगदी उघड वास्तव आहे, की त्यात लपवण्या छपवण्यासारखं काही नाही आहे, असं सगळं मी तुला सांगितलं आहे. तुला ते कटू वाटेल, नाहीतर ते तुला ऐकायला मी फार कठोरपणे बोलतोय असं वाटेल, पण भगवंत म्हणतात मी तुला सगळ्या प्रकारांनी समजावून सांगितलं. आता जी तुला भूमिका मी सांगतो आहे ती पूर्णपणे तात्विक भूमिका आहे. आपण व्यवहारात जेव्हा तात्विक शब्द वापरतो तेव्हा त्याच्यातला मूळ शब्द तत् आहे, हे लक्षात ठेव. तत् म्हणजे ते. कशाच्या अधिष्ठानावर तात्विक भूमिका उभी राहते, त्या त्या विषयाचं जे ते असतं ते वेगळं असतं. केमिस्ट्रीचं ते एलिमेंट आहे, मॉलिक्यूल आहे. नंतर आपल्या फिजिक्सचं ते ॲटम आहे, त्यांना त्याच्या तिथून विषय सुरू होतोय. आपल्या वैद्यकशास्त्राचं ते मनुष्य जन्माला आला, पहिला श्वास घेतला की वैद्यकशास्त्राला सुरुवात झाली, तिथपासून वैद्यकशास्त्राचं. प्रत्येक शास्त्राचं एक काही मूळ आहे, ज्याला आपण फंडामेंटल म्हणतो, ज्याला आपण त्याचा बेस म्हणतो. तर ते जे म्हणून आपण म्हणतो की त्या विषयाचं तत्त्वज्ञान काय, आयुर्वेदाचं तत्त्वज्ञान काय, होमिओपॅथीचं तत्त्वज्ञान काय, मॉडर्न मेडिसिनचं तत्त्वज्ञान काय, म्हणजे त्याचा गाभा काय. आता इथे ते म्हणतात की हे स्वधर्म, हे हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, असे सगळे सिद्धांत, त्याच्यानंतर तुला उभे केलेले सगळे तर्क, हे कशाकरता उभे केले. हे ज्याच्याकरता उभे केले ते तत् आहे, ते मूल रूप आहे, ते परब्रह्म आहे. आणि म्हणून आपल्याकडे उपनिषदांचं जे प्रसिद्ध वाक्य तत् त्वम असि, ते तू आहेस, हे तुला कळेपर्यंत चालायचं आहे. आता त्यांनी विषय त्या पातळीवर नेला आणि त्यांनी सांगितलं हे बघ, तूच वेगळा आहेस आणि तुझा व्यवहार वेगळा आहे. म्हणून सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, हे सगळं जे आहे ना, हे सगळं समान आहे तुला. तू एवढा शहाणा आहेस, तू या सगळ्याच्या पलीकडे जा. आणि एका साम्यावस्थेला आल्यानंतर मनुष्याच्या दृष्टीने युद्ध करणं काय आणि युद्ध न करणं काय, या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. आणि म्हणून आपल्याकडे एक फार चांगलं वचन आहे की म्हणाले ज्ञान आणि अज्ञान, भक्त आणि अभक्त, या दोघांची पंगत त्या पातळीवर एक होते, काही वेगळं राहत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना रेडा किंवा ज्ञानेश्वर महाराजांना एखादा विद्वान, पुढे 5व्या अध्यायामध्ये सुद्धा गीताकारांनी आपल्याला सांगितलंय, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. एक सगळे विद्वान माणसाला, पंडिताला एकसारखे आहेत. कारण का, त्या सगळ्यांच्या ठिकाणी तेच तत्व भरून आहे. आता अर्जुना, हे बाकी सगळं सोडून दे, तू जसा मला मोठं तत्वज्ञान सांगतोस, मी काय तुला सांगू शकत नाही. मी तुला सांगतो की बाबा रे, हे सगळं समान आहे, या सगळ्याची पातळी समान आहे. आणि त्यामुळे मी तुला आता एक गोष्ट सांगतो
एषा ते अभिहिता, म्हणजे ह्या ठिकाणी सांख्ये बुद्धिर्योगे त्विमाम शृणु. तर म्हणून या ठिकाणी तुला काय करतो, तुला दोन्ही गोष्टी सांगतो, की ज्ञानही सांगतो आणि तुला योगही सांगतो. म्हणजे निष्काम कर्मयोग तुला सांगतो. बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. म्हणाले त्या ज्ञानाने तू मुक्त होशील. आता त्या योगाचं जेव्हा इथे विवरण सुरू झालं, म्हणाले हा निष्काम कर्मयोग कसा आहे, तर ह्या कर्मयोगाला न प्रत्यवाय विद्यते. प्रत्यवाय म्हणजे त्याला संकट येऊच शकत नाही, अपेक्षाच नाही ना कशाची. निष्काम कर्मयोग असल्यामुळे कर्म पूर्ण होतं का होत नाही, काहीच भानगड नाही. कर्माचं फळ मिळतं का मिळत नाही, भानगडच नाही. कर्म कसं करावं, जे त्यावेळी उपलब्ध आहे त्या पातळीवरती कर्माला सुरुवात केली. आपण ते पण एक वचन पहिल्या दिवशीपासून घेतले की जे कायम लक्षात ठेवायचं आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवचैवात्र पंचम. की कोणत्याही कर्माला ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा योग्य त्या प्रकाराने विचार करून कर्म केलं आणि ते कर्म कुठेतरी निघून गेलं, म्हणजे ते अयोग्य झालं, त्याचा काय आपण म्हणू, त्यांनी अपकीर्ती झाली, अयशस्वी झालं, काय जे व्हायचं असेल ते त्या कर्माचं फळ त्यांनी, मी संकटात पडले ते कर्म करून, असं होतच नाही. कारण संकटात पडायला त्या कर्माकडून अपेक्षाच नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी आरंभ केलेलं जे कर्म आहे त्या कर्माचा त्याला संकट येतच नाही. या जन्मात सुरू केलं आणि चालू झालेलं आहे, कर्म चालूच राहतं. कारण आम्ही जे निष्काम कर्म करतो आहोत, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, हे दुसऱ्या अध्यायातलं आणखीन एक मोठं अगदी ठसठशीत वक्तव्य आहे की अत्यंत थोड्या प्रमाणामध्ये जरी धर्माचरण आमच्याकडून झालं तरीसुद्धा फार मोठ्या भयापासून ते धर्माचरण आम्हाला मुक्त करतं. म्हणजे काय की याचा अर्थ असा की आम्ही जर निष्काम, त्यांनी सांगितलं ना आपल्याला बुद्धिर्योग, मी तुला सांगतोय हा बुद्धियोग, हा जो निष्काम कर्मयोग आहे, तर हा योग काय करतो, तर हा योग आम्हाला त्याचं किती प्रामाणिकपणाने आम्हाला आचरण करता येईल कितकं आम्ही करत गेलो, त्रायते महतो भयात, ते महान अशा भयापासून आम्हाला मुक्त करतं. काय आमची असं आहे, निष्काम कर्म करायला सुद्धा आमची एक काहीतरी पातळी असावी लागते. आमच्या अंतःकरणामध्ये निष्काम भावना किती येणार, ती किती टेकणार, ती किती काळपर्यंत टिकणार. कदाचित कर्म करेपर्यंत टिकली तर कर्मानंतर त्याच्यामध्ये कामना उत्पन्न होते, फलाकांक्षा उत्पन्न होते आणि त्याची चर्चा, त्याचा विचार आमच्या अंतःकरणात चालू राहतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं जर आम्हाला 20%, 30%, 40%, कितीही टक्क्यांनी हा निष्काम कर्मयोग आचरण करता आला तरीसुद्धा त्रायते महतो भयात. अल्पदान महापुण्य, आपल्याकडे कथांमध्ये सांगितलेलं असतं की दान आम्ही अल्प देतो, त्याचं पुण्य महान आहे. तसंच हा निष्काम कर्मयोग आहे, आचरण फार अवघड आहे. पण अंतःकरणामध्ये काही ना काही सूक्ष्म पातळीवरती जर निष्कामता निर्माण झाली तर ती आम्हाला आमच्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भयापासून दूर करते. अनेक भय आहेत, अज्ञानाचं भय आहे, अविद्येचं भय आहे, आम्हाला जीवनाचं भय आहे, रोगाचं भय आहे, आर्थिक भय आहे, आपल्या देहाला संरक्षित ठेवण्याचं भय. काय भय थोडी आहेत, सगळी भय दूर होतात. महतो भयात, महान महान भय दूर करण्याचं सामर्थ्य आहे. आता दुसरा विषय सांगितला, अर्जुना हे तुझं मन डळमळलेलं आहे बरं, तुला तुझी बुद्धी स्थिर केली पाहिजे. म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी, निश्चयात्मिक बुद्धी झाली पाहिजे, बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. तू ज्ञानी आहेस, तू विचार केलेला आहेस. आमच्यासारखा तर मनुष्य म्हणतो की आम्ही अगदी बुद्धिवादी आहोत, आपल्यासारख्या बुद्धिवादी माणसाला काही पटत नाही. अरे आम्ही जो बुद्धिवादी आहे तर आमचा निश्चय पक्काच आहे, आणि एकदा जर आमचा निश्चय पक्का झालाय तर मग तो डळमळीत का होतो. ते म्हणतात अर्जुना तुझा निश्चय का डळमळीत होतो, बुद्धिरेकेह कुरु नंदन,
एका दिशेने जाणारी बुद्धी तयार कर. आणि ज्याची बुद्धी स्थिर नसते त्याच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. तो कधीच निष्कर्षाप्रती येत नाही. अमुक एक गोष्ट करायची आहे, संपलं, करायची आहे, त्याचं नियोजन केलं, गोष्ट केली, विषय संपला, सोडून दिली. दुसरी गोष्ट, दुसरं नियोजन, विषय संपवला, तिसरं नियोजन. ते म्हणाले त्याच्या मागे जाऊच नका, त्याची आठवणच करू नका. हे काम केलं, हे काम केलं. आपलं कसं होतं, आपण काही छोटं मोठं काम करून आलो की ते सगळं चांगलं झालं की आपल्याबरोबर ज्या लोकांनी काम केलं आधी त्या सगळ्या 10-15 लोकांना फोन, मग फोन झाले की त्यांना आभाराची पत्र की ते तुम्ही मला अगदी सहाय्य केलं, खूप बरं वाटलं, तुमचा खूप मोठा सहभाग होता, तुमच्यामुळे मी करू शकले. आणि मग त्या सगळ्यांनी आपण आता एकत्र येऊया, श्रमपरिहार करूया. मग आपल्या सगळ्यांचा एक श्रमपरिहार होतो. आणि श्रमपरिहारामधनं आपण आता सारखे असेच भेटूया, कारण आता आपली चांगली मैत्री झाली. म्हणजे काम राहिलं थोडंच, ते गेलं बाजूला. त्याच्यातून नुसताच व्यावहारिक व्याप वाढवला. ते म्हणतात झालं, सुटलं, विषय संपला, दुसरं घ्या, विषय संपला, तिसरं घ्या, विषय संपला, तेव्हा ते निष्काम होईल. आणि तेव्हा ती बुद्धी पक्की स्थिर होईल की अरे या एका कामात कशाला गुंतून पडायचं आहे, अशी अनेक कामं, ह्याच्यापेक्षा अधिक मोठं, ह्याच्यापेक्षा अजून थोडं मोठं, जरा एकापेक्षा एक अधिक चॅलेंजेस, आव्हानं आम्ही पेलू न. ते म्हणतात अर्जुना, अशी आव्हानं पेलायला बुद्धी फार स्थिर लागते, तिला पेलण्याची ताकद लागते, आणि तरच ती बुद्धी अनेक गोष्टी करू शकते. आणि म्हणून ते म्हणतात की उलट काय होतं की कर्म करण्याकरता वेदामध्ये ज्या कर्मांचं फल सांगितलेलं आहे की असं केलं की असं फल मिळतं, की लगेच मनुष्य ती फलाकांक्षी कर्म आहेत, फलाच्या आकांक्षेनी केली जाणारी जी कर्म आहेत ती कर्म करण्याकरता तो प्रवृत्त होतो. त्याच्याकरता तो सगळ्या प्रकारची खटपट करतो. कुणी जर सांगितलं की तुम्ही गणेश याग केलाय आणि आत्ता याग, गणेश याग एवढा मोठा तुमच्या घरामध्ये तुम्ही करता आहात, तर गणपतीला लाल कमळ प्रिय आहे, तुम्ही 1000 कमळं आणून व्हा. हा 4 दिवसापासून त्या कमळाकरता फिरत राहतो. आणि मग ती 1000 कमळं आणतो. कारण का, तर माझं कर्म यथासांग व्हावं आणि त्या कर्माचं जे फल आहे ते मला पूर्णपणाने मिळावं. ते म्हणतात मनुष्य याकरता पुष्कळ खटपट करतात. यामिमाम पुष्पिताम वाचा, ही फलाकांक्षी वाणी आहे. ते म्हणाले वेदामध्ये जो अर्थवाद सांगितला आहे तो अर्थवाद कसा आहे, अगदी फळाफुलांनी डवरलेल्या भरपूर फुलं त्याला आलेली आहेत आणि त्या फुलांनी डवरलेलं असं ते झाड आहे. आणि ते सगळं बघून ही पुष्पित वाचा, ही फुललेली आमच्या मनाला आकर्षित करणारी जी वाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही गुंग होऊन राहतो. पार्था तू त्यात गुंग झालायस का, तर हे लुप्त पिंडोदक क्रिया, त्याच्यानंतर स्त्रिया भ्रष्ट होतील, कुलपरंपरा नष्ट होतील, तुला इतक्या अलीकडचे विषय महत्त्वाचे वाटत आहेत आणि तुला तत्वज्ञानाचा किंवा मूलभूत विषय महत्त्वाचा वाटत नाही आहे. कारण का, तर तू ना ज्ञान आणि ना कर्म योग्य प्रकाराने ओळखलंयस. तू जर कर्माला ओळखलं असतंस योग्य प्रकाराने तरी तू असं बोलला नसतास, आणि तू जर ज्ञानाच्या कक्षेत योग्यपणाने गेला असतास तरी तू असं बोलला नसतास. पण तू असं का बोलतोयस, कारण तू दोन्ही ठिकाणी अर्धवट आहे. म्हणून तुला मी हा बुद्धियोग, म्हणून तुला मी हा निष्काम कर्मयोग सांगतो आहे की हा कर्मयोग कसा आचरावा लागतो. आणि याचा एक आणखीन ज्याला आपण इम्प्लाइड मिनिंग म्हणतो त्याच्यामधला अध्यारूत अर्थ काय आहे की भगवंतानी ओळखलेला आहे हा ज्ञानमार्गाचा मनुष्य नाही आत्ता या क्षणी, हा कर्ममार्गाचा मनुष्य आहे. यांनी निष्काम कर्मयोग योगाच्या मार्गाने यांनी गेलं पाहिजे, यांनी सांख्य मार्गाने जाण्याचं ह्याचं, हा क्षत्रिय आहे, हा कर्तव्याने बांधलेला आहे. आणि त्यामुळे हा जर कर्माने बांधलेला आहे तर ह्याला कर्म करत राहिलंच पाहिजे. आणि म्हणून यांनी निष्काम कर्मयोगाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. आणि त्याकरता ते समजावून सांगतायत. म्हणून ते म्हणतात वेदामध्ये सांगितलेली जी पुष्पित वाणी आहे त्याच्यावरती तू अडकून पडू नकोस. आणि मग वेदात काय सांगितलंय, वेदात इतर पण पुष्कळ सांगितलंय, ते तू का नाही लक्षात घेत, ते तू स्मरणात घे. मग तू काय स्मरणात घे, वेदांमध्येच उपनिषद आहेत. त्या वेदांमध्ये उपनिषदांनी जे तत्वज्ञान सांगितलंय
त्याचा तू अर्थ कर आणि त्यामधून तू तुझ्या जीवनाचा योग्य तो मार्ग शोधून काढ. आता ज्यांच्या ठिकाणी भोग आणि ऐश्वर्य, आता अर्जुनाच्या ठिकाणी भोग आणि ऐश्वर्याच्या विषयी एक ज्याला विड्रॉवल सिम्पटम म्हणतो की त्याच्यापासून दूर जाणारी भूमिका, मला राज्य नको, मला कोणते उपभोग नको, मला माझ्या नातेवाईकांशी युद्ध करायला नको, मला यशाची अपेक्षा नाही, हे जे निर्माण झालेलं आहे हे कशातून निर्माण झालेलं आहे? ते म्हणाले ज्याची बुद्धी अज्ञानाने झाकली गेलेली आहे. भोगेश्वैर्य प्रसक्तानाम, ज्यांना भोग आणि ऐश्वर्याच्या विषयी आसक्ती आहे आणि दुसरी बाजू त्याची टोकाची आवश्यक नसणारी अशी निरासक्ती आहे, जी पुन्हा अज्ञानातूनच निर्माण झालेली आहे. तर ते सांगतात व्यवसायात्मिका बुद्धी ही, आता ज्याच्या ठिकाणी व्यवसायात्मिका वरती येऊन गेली आहे, निश्चयात्मिका बुद्धी, तो विषय ते सोडत नाहीत. ते म्हणतात की त्याच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये स्थैर्य अशा माणसाच्या अंतःकरणात उत्पन्न होऊ शकत नाही. अर्जुना, तुझं मन स्थिर होणं अवघड आहे आणि म्हणून त्रिगुणाचा विषय सांगणारे वेद आहेत. तू निस्त्रैगुण्य हो. या वेदांच्या मध्येच सांगितलेला विषय आहे की निस्त्रैगुण्य कसं व्हावं, गुणांच्या अतीत कसं जावं. आता तू मला 10, 15, 20 प्रकारांनी तुझ्या सगळ्या समस्या व्यावहारिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय सांगितल्यास त्या सगळ्या समस्यांच्यावरची उत्तरं किंवा त्याच्या मागची भूमिका तू वेदातल्या 3 कांडांच्या पैकी 2 कांडांमध्ये राहून सांगितल्यास, पण त्याच्यातलं जे ज्ञानकांड आहे ते तू बघितलं नाहीस. आणि त्यामुळे आपल्यासमोर वेद पूर्ण खुला आहे. असा पूर्ण वेद खुला असताना सुद्धा तुला काय आवश्यक आहे आत्ता ते तू घे ना. आणि त्यामुळे जर आपल्या भोवती सगळीकडे जल आहे, आपल्याला तहान लागली आहे, तर काय आपण अगस्ती ऋषींच्या सारखं सगळी नदी पाणी पिऊन टाकतो? म्हणाले आपल्याला आवश्यक असणारं भांडभर पाणी आपण घेतो. त्या सगळ्या पाण्याची उठाठेव आपण करत नाही. आपल्याला पाहिजे तसंच आहे. या वेदामध्ये अनेक विषय. आत्ता तुझा विषय काय? आत्ता एक 24 वर्षाचा मुलगा आहे आपल्याकडे आलाय आणि तो जो म्हणाला मला वैदिक परंपरेतलं जीवन जगायचं आहे आणि मी असा विद्यार्थी आहे, मला याच्यातून काय मार्गदर्शन कराल? आपण सांगू तू गायत्री मंत्राचं पठण कर, गायत्री मंत्राची उपासना कर, गायत्री मंत्राचं स्मरण कर. तो म्हणाला का एवढंच करू? हो एवढंच कर. कारण वेदात पुष्कळ सांगितलंय रे. पण वेद काय सांगतो? जोपर्यंत तू विद्यार्थी आहेस तोपर्यंत तुझ्या जीवनाचं रक्षण करणारा मंत्र गायत्री आहे. तू गायत्रीची उपासना कर. तुला जे त्या वयामध्ये ज्या प्रकारच्या विद्या, ज्या प्रकारचं यश तुला अपेक्षित आहे ते तुला मिळणार आहे. आता वेद पुष्कळ बोललाय, म्हणजे वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची केला. आपल्याला केवढा अर्थ पाहिजे एवढाच. इथे भगवंत सांगतात अरे वेदांनी तुला पुष्कळ गोष्टी सांगितल्या, पण काय आहे तर यावन अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके. सगळीकडे पाणी भरून राहिलेलं आहे, 46वा श्लोक आहे, पण त्या सगळीकडे भरलेल्या पाण्याचा आपल्याला काही प्रयोजन नाही आहे. आपल्याला प्रयोजन ग्लासभर पाण्याचं आहे, भांडभर पाण्याचं आहे, तांब्याभर पाण्याचं आहे, तेवढंच घेतलं. तुला आत्ता प्रयोजन, पूजा करायला बसलास, षोडशोपचार पूजा, आणि तिथे जर म्हणालास की उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे की पूजा आणि अर्चा ह्या कर्मकांडाची काय आवश्यकता आहे, ज्ञानमार्गाने भगवंताला प्राप्त करून घेतलं म्हणजे झालं. आत्ता तो विषय तुला नको आहे. आत्ता तुला उपासना कांडाचा विषय पाहिजे, कारण तू पूजा करायला बसलाय सत्यनारायणाची. सत्यनारायणाची पूजा करताना उपनिषदाचं ज्ञानाचं तत्वज्ञान नको आहे. आणि जेव्हा तुला तुझ्या बुद्धीला जर आत्ता ज्ञानानी असं तुला वाटतंय की प्रभावाने असं सांगितलंय की तू युद्ध करू नकोस, तर आता तुला ज्ञानाचीच गरज आहे. तर आता त्यातल्या ज्ञानाचाच विचार कर. म्हणून ते म्हणतात तेवढंच जल आपण घ्यावं की आत्ता ज्या जलाची आपल्याला आवश्यकता आहे. मग आता या गीतेचं वैशिष्ट्य काय, या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य काय? गीताकारांनी हे जे 4ही मार्ग आहेत, कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग, याचा जसा समन्वय केलाय आपल्याला
कुठेही बघायला मिळणार. आणि म्हणून इथे भगवंत त्याला सांगतात, अर्जुनाला सांगतात, अर्जुना जेव्हा जे पाहिजे तेव्हा ते स्वीकार, तेवढंच स्वीकार, त्यावेळी त्याची तेवढीच गरज आहे. आता पुढे कर्माविषयी सांगतात. कर्मण्येव अधिकार असते, कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, पण फलाची इच्छा करू नकोस. आणि फलाची इच्छा करायची नाही म्हणून कर्मच करायचं टाकू नकोस, किंवा आता फळच मिळवायचं नाही तर मग कर्म तरी कशाला करायचं, अहो काय उपयोग आहे त्याचा एवढं सगळं करून. आणि असं करू नको म्हणाले. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानीच त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. म्हणाले एकच आहे, ते यश मिळालं नाही मिळालं, ते शेवटाला गेलं नाही गेलं, पण तू योगस्थ हो. आता योगस्थ शब्दाचा पुन्हा अर्थ काय? सगळे एकत्र एकासारखे एक आहेत. काय? व्यवसायात्मिका बुद्धी, म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी, म्हणजे बुद्धियोग, म्हणजेच निष्काम कर्मयोग. कारण का? एकम सांख्यम च योगम च य पश्यती स पश्यती. सांख्य आणि योग हे दोनच मार्ग आता आपण पाहतोय. एक ज्ञानाचा मार्ग, एक कर्माचा मार्ग. मग हा कर्माचा मार्ग काय? योगस्थ. तू योगामध्ये स्थिर राहा. योगात म्हणजे कोणत्या योगात स्थिर राहा? निष्काम कर्मयोगामध्ये. तिथे स्थिर राहा आणि कर्माचं कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय. योगस्थ राहून निष्काम कर्मयोगाने कर्म करत राहा, परंतु काय कर? कर्माचा संग म्हणजे आसक्ती सोडून दे. आणि म्हणून ते सांगतात, इथे व्याख्या केली, म्हणून समत्वम योग उच्यते. म्हणून साम्य भावाला राहणे. आपण पूर्णपणे संतुलित राहू शकणार नाही. ज्या क्षणी आमच्या मनाला पूर्ण संतुलन प्राप्त झालं त्या क्षणी आम्ही फक्त समाधीमध्ये राहू. आणि तोपर्यंत बाबा असो की महाराज असो त्याला बंकरमध्ये राहावं लागतं. करतो काय? त्याचं मन आधी अव्यवस्थित आहे, व्यवहार अव्यवस्थित आहे, दुसरं काय करणार तो महात्मा होऊच शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं अव्यवस्थित माणसाला इतके मार्ग स्वीकारावे लागतात, इतक्या मार्गाने मनुष्य पुढे जातो. आता याच्या पुढे अर्जुन म्हणतो की भगवंता तू इतकं सगळं मला सांगितलंस, अशी ही जी समत्व बुद्धी आहे आणि कर्माचं कौशल्य आहे, व्याख्या दोन दिल्यास म्हणाले. जी पुढची व्याख्या आहे योग कर्मसु कौशलम. तर आता ह्या दोन गोष्टींप्रमाणे व्यवहार करणारा कुणी असतो का, असा त्यांनी प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं हो असतो ना. त्याचं म्हणाले जे स्वरूप आहे ते मी तुला सांगतो. आणि त्यांनी त्याचं जो समाहित चित्त आहे अशा पुरुषाचं स्थितप्रज्ञाचं वर्णन केलेलं आहे. आणि मग अर्जुन म्हणतो मग हा असा स्थितप्रज्ञ कसा राहतो, कसा दिसतो, कसा बोलतो, हे सगळं तू आम्हाला सांग. तेव्हा भगवंतांनी पुढचे 18 श्लोक तेच वर्णन केलेलं आहे. ती सगळी लक्षणं काही आपल्याला आता उजळणी म्हणून घ्यायची आवश्यकता नाही. ती लक्षणं आपल्याला वारंवार येणार आहेत. फक्त एकच विषय त्याच्यामध्ये घ्यायचा आहे त्याच्या लक्षणांचा, आणि आपण विषय संपवूया याच्यातला, या दुसऱ्या अध्यायातला. की त्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती यद्वत. समुद्रामध्ये नद्या सर्व बाजूनी येऊन मिळत असतात, परंतु समुद्राचं जल कधी फुगून त्याला पूर येत नाही, किंवा उन्हाळ्यामध्ये नद्या आटलेल्या असतात म्हणून समुद्राच्या जलाची पातळी कधी खाली उतरत नाही. त्याप्रमाणे हा जो सत्पुरुष आहे तद्वत कामायम प्रविशंती सर्वे सहा. तो कसा आहे? सर्व बाजूनी कामना त्याच्याही ठिकाणी येऊन पोचत असतात, परंतु शांती मापनोती न काम कामव. कामनांची इच्छा करणाऱ्या मनुष्याला कधीच शांती मिळत नाही. आणि ज्याच्यापर्यंत सर्व कामना येऊन पोचतात, परंतु जो स्थितप्रज्ञ आहे, ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे, त्याच्या ठिकाणी मात्र कामना कोणताच परिणाम करू शकत नाही.